भोपाळ इथं 69व्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत म्हसवडच्या पृथा शिरकांडेचं सुवर्ण यश. भोपाळ मध्य प्रदेश येथील मध्य प्रदेश राज्य शूटिंग अकॅडमी येथे भारतीय खेल महासंघाच्या वतीनं आयोजित 69व्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत मेरी माता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड येथील इयत्ता 8वीची विद्यार्थिनी कुमारी पृथा प्रशांत शिरकांडे हिनं महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करताना 14 वर्षाखालील मुली ओपन साईट रायफल या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्ण पदक पटकावलं. नेमबाजी सारख्या अत्यंत एकाग्रता, शिस्त आणि अचूकतेची गरज असलेल्या खेळात पृथानं दाखवलेलं सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली, वेळेचे काटेकोर नियोजन याचा अचूक समन्वय तिच्या या यशामागे कारणीभूत ठरलाय. आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील ही कन्या सध्या मेरी माता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज म्हसवड इथं शिक्षण घेते. राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आकाश गुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचं कौशल्य आत्मसात करते. विशेष म्हणजे पृथा शिरकांडे हिनं सलग 3ऱ्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर पदक पटकावून आपल्या गुणवत्ता आणि सातत्याची छाप उमटवली आहे. तिच्या या सुवर्ण पदकासह विद्यालयानं आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावर एकूण 6 पदकं मिळवून क्रीडा क्षेत्रात आपलं नाव उज्ज्वल केलंय. त्यामुळे मेरी माता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड यांचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक अधिकच वाढलाय. या यशात विद्यालयाचे प्राचार्य फादर टॉमीचंद, उपप्राचार्य जवळकोटी मॅडम, क्रीडा शिक्षक संतोष खासबागे, बंडोपंत लोखंडे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. पृथाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, मान तालुका क्रीडाधिकारी सुप्रिया गाढवे, क्रीडाधिकारी सुमित पाटील, रवी पाटील, विद्यालयाचे प्राचार्य फादर सनू, मान तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बडवेसर तसेच सर्व पत्रकार मित्रांनी तिचं मनपूर्वक अभिनंदन केलं. पृथा शिरकांडेच्या या सुवर्ण यशामुळे म्हसवड व परिसरात आनंदाचं वातावरण आहे. भविष्यात ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. प्रतिनिधी नागनाथ डोंबे, राजयोग 79 न्यूज, म्हसवड.